मंदिराचा इतिहास पण सांगणार आहे, तर पूर्ण एंड पर्यंत थांबा. हाय मित्रांनो, आता आपण आलोय मुंब्रा देवीच्या पायथ्याशी. तर इकडनं आता आपण वरती जाणार आहे मुंब्रा देवीकडे. वरती नेचर खूप चांगलं झालंय आणि पाऊस खूप आलाय, खालनं तर वरचं मंदिर दिसतच नाही. तर वरती जाऊन बघू मला काय व्ह्यू येतो आपल्याला. सो गाईज, पावसासून 4 दिवस झालेले नाहीत आणि ते मुंब्रा देवीच्या पायथ्याशी वॉटरफॉल चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असा वॉटरफॉल दिसतोय. चल वरचं चढायचं अजून भावा. हाय मित्रांनो, आता आम्ही आता वरती चाललोय. साईड कसं वाटतंय मग? भारी मजा आली. एक्सरसाइज करायची गरज नाही. सकाळचे लवकर निघा फक्त. आम्ही 6चा प्लॅन होता पण काही कारणास्तव जरा लेट झालं. 7 वाजता पोहोचलोय आम्ही. तर आयुष्यातली खरी मजा घ्यायचीच ना, मुंब्रा देवीला एकदम मस्त विजिट करा मित्रांनो. इथे तुम्ही आता बघू शकता की किती मस्त मस्त झरणे झालेत, धबधबे. किती भारी धबधबे झालेत. पाऊस अजून येऊन 4 दिवस नाही झालेत आणि धबधबे बघा तुम्ही इकडे चालू पण झालेत. खालचा तुम्ही आता धबधबा बघितला किती भारी होता आणि आता इकडे छोटे छोटे धबधबे बघा. तर गाईज आता बघू शकता की आम्ही आता वरती आलोय. आता एका आम्ही आता पोहोचलो लवकर. तिथे पण एक झरणा आहे, धबधबा चालू झालाय. असताना इकडे येतो बंक मारून कॉलेजला आणि हेच आमचं ठिकाण असायचं. जास्त वेळा हप्त्यातून मी 2-3 वेळा इथे यायचं. आज इथं पाऊस आला आणि आज तिथं क्लायमेट एवढं चांगलं झालं की सगळीकडं हिरवं हिरवं दिसते आणि खूप भारी असा माहोल झाला इकडे. सगळे धुकं बिकं बघू शकतात, त्या साईडला पूर्ण धुकं झाले आणि आत्ता इथे कोणच नाही आमच्या दोघांशिवाय. चला आता आपण इथे पोहोचलोय. आता आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला मी आता मला मुंब्रा देवी मंदिराचा इतिहास पण सांगणार आहे, तर पूर्ण एंड पर्यंत थांबा. तुम्ही इकडनं व्ह्यू बघा, काहीच दिसणार नाही सगळं. हाय मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मुंब्रा देवी मंदिराकडे. मुंब्रा देवी मंदिराचा इतिहास असा आहे की इकडे आगरी कोळी समाज राहायचा आणि या आगरी कोळी समाजांना या टेकडीवरती इथे एक ज्योत प्रज्वलित दिसली आणि त्या ज्योतीच्या बाजूलाच या देवींचं स्थान होतं आणि या देवींमध्ये 9 देवींचा समावेश आहे आणि या 9 देवींचा समावेश आपल्याला इकडे बघायला भेटेल की कोणत्या कोणत्या त्या देवी आहेत. आणि नंतर मग इकडनं आता या देवींच्या 9 देवींची नावं आपल्याला बघायला भेटतात. या मंदिरामध्ये सावली दादा मंदिर हा देवीचा भाऊ आहे. आगरी कोळी समाजाचा इतिहास दाखवतो. यामध्ये आगरी कोळी समाज, या मुंब्रामध्ये आगरी कोळी समाज त्या काळी इथं मच्छीमारी करायचा. हा आहे या मुंब्राचा इतिहास आणि मुंब्रा देवीचा इतिहास. जर तुम्हाला कोणता इतिहास माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हाय मित्रांनो, आता दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी. साईश तिथे पुढे चालतोय. साईश, मग दर्शन पण खूप चांगलं झालं आहे, इतिहास पण खूप चांगला होता मंदिराचा आणि आता आम्ही निघालोय. पाऊस पण कमी झाला आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ड्रॉप करा तुमचे थॉट्स की काय तुम्हाला वाटतं या व्लॉगबद्दल आणि या माहितीबद्दल. तर गाईज आता आपण फायनली उतरलेलो आहे मंदिर. खूप भारी होता हा प्रवास. साईश, कसा वाटला तुला हा प्रवास? मस्त आहे भाई, यायला पाहिजे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि सबस्क्राईब आणि लाईक करून पण जावा आणि काय तुमचे थॉट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. थँक्यू.